काय हो, आधीचा काही फोन आला का वाड्यावरनं? नाही ना. शुभ्राचाही काही फोन नाही माईंकडून. मी करणार आहे तिला फोन. ज्या अर्थी तिने फोन नाही केला त्या अर्थी माई बरे असतील ना. हो, पण आता थकल्या माई नाही. तुम्ही फोन कराल ना तर तिला म्हणा त्या अगदी बऱ्या होईपर्यंत तिथेच राहा हवं तर. बर. काय मग काय सुनबाई कधी येणार आहेत माहेराहून? नाही काही कळलं नाही अजून. नाही आता वयोमानानुसार त्या माईंच्या तब्येतीच्या कुरबुरीसारख्या चालूच राहणार. हा मग काय ही आपलं घर सोडून सारखी माहेरीच राहणार आहे की काय? हो असं काय म्हणताय वंस? छोट्या मोठ्या कुरबुरींकरता कधी गेलीये का ती माहेरी? गेल्या 2 वर्षात जेमतेम 2दा गेली असेल. आणि इथे कोणी आजारी वगैरे पडलं तर आपण सगळे आहोत ना एकमेकांना. तिकडे माईंना कोण आहे दुसरं? मला काही तसं म्हणायचं नव्हतं आणि मी काय माझ्याकरता नाही सांगत. माझं काही नाही अडत. तुझीच तारांबळ होते ती नसताना. का तू आहेस की तू कर मदत हिला. नाही तर मी काय म्हणतो, शुभ्राला पण इथे बोलून घेऊ आणि काही दिवस तू जा कोकणात माईंकडे. तेवढी जरा माईनं सोबत होईल आणि तुलाही जरा चेंज. कशी काय आयडिया? काही नको. का ग? मी नाही जाणार माझं घर सोडून आणि तिच्या आईकडे तर अजिबातच नाही जाणार. का हो? जा ना, माईंना खूप आनंद होईल. अगदी छान स्वागत करतील त्या तुमचं. त्यांचं काय जातंय स्वागत करायला? पण मी तिथं जाऊन करू काय? माझी तब्येत ही अशी. मी त्यांचं काय करणार? उलट त्यांनाच माझं करावं लागेल. हे आगोड झालाय चहा. तुझा झालाय का चहा पिऊन? बाई ग देवा. हिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे माईंचा आजार पण की शुभ्राने माहेरी जाणं? काही नाही हो, त्यांना सुद्धा शुभ्राच्या इथे असण्याची सवय झाली. कबूल करणार नाहीत त्या, पण सगळी माणसं दिसत राहावी लागतात आजूबाजूला त्यांना. सुनबाई, सुनबाई, सुलेखाच होती ना ती? होय साहेब. तिला ऐकू नाही आलं? तसं नसणार साहेब. तसं झालंय. मी हाक मारून सुद्धा तिनं माझ्याकडे पाहिलं नाही. नाही साहेब, ती लाजली असेल. असेल असेल कदाचित. मला काय वाटतं साहेब, हां, आपण आधी तिच्या बहिणीला भेटूया, तिच्या घरी जाऊया. बरोबर बोलतोस. तिला तर भेटायचं आहेच, पण या सुलेखालाही कमी ऐकू येतंय का ते विचारूया तिला. चल रे. ग्रेट पर्सनॅलिटी, सॉलिड, मस्त. अरे वाड्यावर काय काय झालं मला सविस्तर सांगा ना. नुसतंच ग्रेट आणि मस्त काय? बाबांची काय बोलले ते? बाबांना कसे वाटले क्षिप्राचे? आई, लहानपणीचे मित्र खूप वर्षांनी भेटल्यानंतर कसे बोलतील तसे बोलत होते दोघं. मग त्यांना वाडा कसा वाटला? आवडला? आवडला? आवडला काय बाबा? खूप रेअर वस्तूंचं म्युझियम बघावं ना तसा आपला वाडा बघत होते क्षिप्राचे बाबा. आणि सगळ्या जुन्या वस्तू, आजोबांनी काढून ठेवलेल्या गोष्टी बघताना त्यांचा नुसता अभ्यास नाही तर त्यांना संशोधनाची किती आवड आहे हे सारखं जाणवत होतं. आम्ही भुयारात गेलो होतो. भुयारात गेल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं की हे भुयार 1,500 वर्षांपूर्वीचं आहे. काय सांगतोस? हो, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या वाड्यावर रिसर्च करायचंय.
आणि त्यासाठी जेव्हा शक्य होईल तेव्हा ते येतीलच. पण अभ्यासात कुठेही खंड पडू नये किंवा अभ्यास पद्धतशीरपणे होण्यासाठी ते त्यांच्या असिस्टंटला पाठवणार आहेत. अगं बाई, तुम्ही तिथे वाड्यावरती होतात ना, मला सारखं वाटत होतं तिथे यावं आपण. खरंच बाबा, तुम्ही यायला हवं होतं. इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच असायला हवं होतं तिथे. आई, तुला माहितीये, ते बोलायला लागले ना की ऐकत राहावं असं वाटतं. हो ना, कसे योगायोग असतात ना. म्हणजे आधीचा अमेरिकेतला मित्र स्वप्नील, त्याची मैत्रीण क्षिप्रा आणि हे तिचे वडील. ती असताना कधी यांची ओळख झाली नाही, आत्ता झाली ओळख. आणि नुसती ओळख नाही, अगदी आपल्या जवळच्या नात्यात असल्यासारखे मला वाटायला लागलेत. ए, बाबा खुश झाले असतील ना, त्यांना खूप उत्सुकता होती. खुश म्हणजे आजोबांनी आणि विष्णू काकांनी दोघांनी तयारीच करून ठेवली होती आधी. नमस्कार. येऊ का? या. या ना. बसा तुम्ही, मी आले. बस बस बस. नाही, मला इथे पाहून तुमच्या चेहऱ्यावर जे आश्चर्य आलंय ते दिसतंय मला. नाही तसं नाही, पण असू दे. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून नंतर मुद्द्यावर येणं मला आवडत नाही, म्हणून मी सरळ मुद्द्यावरच येतो. बोला. सरळ सुरळीत चाललेल्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की सरळ चाललेलं आयुष्य उलट सुलट होऊन जातं. गणितं चुकतात, समीकरणं बदलतात, काय करावं कळत नाही. तशीच काहीशी अवस्था गेल्या काही महिन्यात माझी झाली होती. तुम्ही मुद्द्यावर यायचं म्हणाला होतात, मुद्द्यावर येत नाही आहात तुम्ही. अभिमान आणि सुलेखाचं लग्न. मला काय वाटतं, आधी साहेबांना काय बोलायचंय ते ऐकून घ्या, मग तुमचंही बोलणं ऐकू. नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की मध्यंतरीच्या काळात जे काही आरोप प्रत्यारोप, शोध, मग चौकशा, हे जे काही झालं, या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट अतिशय वाईट घडली, आणि ते म्हणजे एक चांगलं जमत आलेलं लग्न मोडलं. मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं. तुरुंगात जाऊन आलेल्या मुलाशी कोण लग्न करणार,
पण तुरुंगात जाऊन आलेला प्रत्येक माणूस गुन्हेगार असतोच असं नाही. आणि आता तर तो निर्दोष सुटून आलाय. मध्यंतरीच्या काळात मी तुम्हाला भेटायला येणार होतो पण नाही आलो. म्हटलं तुमच्या मनातल्या शंका कुशंका आधी जाऊ द्यात. प्रश्न फक्त शंकांचा किंवा संशयाचा नाहीये सरंजामे. पण मी हा निर्णय एकटी नाही घेऊ शकत. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हवं तर सुलेखाशी बोलू शकता. मला तर म्हणायचं तिच्याशीच बोललं पाहिजे. बोलवा तिला, असेल तर आपण बोलूया तिच्या. नाही, ती नाहीये घरात. ठीक आहे. मी फक्त इतकंच सांगतो की ती अभिमानच्या आयुष्यात आली आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. ती दोघं एकमेकांमध्ये इतकी इन्व्हॉल्व झाली होती की. आणि तिला सांगा आता अभिमानला पोलीस काहीच करू शकणार नाहीत, कारण खरी गुन्हेगार आत आहे. हो, आणि अभिमान होता तसाच आहे. माझी फक्त एकच विनंती आहे की या स्थळाचा तुम्ही विचार करा. पुढचं सगळं आमच्याकडे लागलं. एकदा तिला आमच्या घरात येऊ द्या. कशाची म्हणून कमी पडू देणार नाही तिला. मला विचार करायला थोडा वेळ द्या. दिला वेळ, पण हे जितक्या लवकर सांगाल तितकं चांगलं. शुभ गोष्टी वेळेत व्हाव्यात असं म्हणतात. नेमकी वेळ टळून गेली की त्या अशुभ होताना मी पाहिल्यात. येतो आम्ही. या. हे घ्या. अहो, फक्त चॉकलेट्स आहेत. सुनबाईला आवडतात म्हणून आणलेत. घ्या. वहिनी येतो. वेळेने बरीच हुलकावणी दिली आहे मला आजपर्यंत. हातातले अनेक पत्ते ओढून घेतलेत. आता एक एक पत्ता पुन्हा हातात यायला लागलाय. अभिमान सरंजामे. कोणाचं घर आहे हे माहित नाही. म्हणजे सध्या तरी इथे कोणीच राहत नाहीये. पण मग इथे का बोलवलंयस मला? सांगते. मला सांग, यापूर्वी इथे कधी आलायस तू? मी नाही आठवत आहे, पण मी आठवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे पियूला घेऊन? कसं शक्य आहे? आत्ता सुद्धा मी पत्ता शोधत शोधत इथपर्यंत आलोय. पण काय झालंय? काय तू आणि पियू वसईवरनं आल्यानंतर पियू माझ्याकडे आली होती. आम्ही एक दिवस त्या घराच्या मागे समुद्रावर आलो होतो. तेव्हा एक विचित्र घटना घडली.
कोणती? वाळूत खेळता खेळता पियू एकदम उठून चालायला लागली आणि या घराकडे आले. इथे आल्यानंतर खूप अपसेट झाले होते, खूप अस्वस्थ होते. नक्की काय होत होतं तिला? भीती वाटत होती तिला खूप. कसली ते माहित नाही, पण मलाही जाणवत होतं की तिला काहीतरी होतंय. विराज, तिला आता जी काही स्वप्न पडतायत तिला त्या स्वप्नांमध्ये हे घर दिसतंय आणि तिला प्रचंड भीती वाटतेय. मला कळत नाहीये विराज, आणि ह्या घरात असं काहीतरी आहे जे तिला जाणवतंय पण तिला व्यक्त करता येत नाहीये. कसली भीती वाटते हेही सांगता येत नाहीये. काय बघतोयस? विराज, काय झालं? मी विचारलं की काय बघतोयस? तेच जे पियू शोधायचा प्रयत्न करत होती. म्हणजे ह्या वास्तूशी तिचा काही संबंध आहे असं वाटतंय तुला? कदाचित. कशावरून? काही वास्तूंशी इतक्या भयानक आठवणी जोडलेल्या असतात की त्या आठवणी आपण कधी कधी विसरतो, पण ती वास्तू आपल्याला विसरू देत नाही. म्हणजे ह्या घराशी तुझाही काही संबंध आहे? माहित नाही, पण इथे आल्यापासून माझ्याही मनाला एक अनामिक हुरहुर लागून राहिले. थँक्स दी. आज यशवंतराव सरंजामे आले होते आपल्या घरी. हो का? नाही, हेच सांगायला की अभिमान आणि सुलेखाच्या बाबतीत आपण पुन्हा एकदा विचार करूया. खूप भोगलंय दोघांनी, त्यांचं लग्न लावून देऊन सुखी करूया त्यांना. तुझं काय म्हणणं याच्यावर? माझं काय म्हणणं असणार ते, आणि माझ्या म्हणण्याने काय होतं? पण याविषयी तुझ्या मनात काय चाललंय ते सांग ना, नाही तर मला कसं कळेल? सरंजामे जे काही म्हणाले तो त्यांच्या मनातला विचार होता. अभिमानच्या मनात काय हे नको का जाणून घ्यायला? म्हणजे अगं असं का वाटतंय तुला? दी, काल आणि आजमध्ये बराच फरक आहे. बरेच महिने मध्ये निघून गेलेत. ह्या सगळ्याबद्दल अभिमानचा काय विचार आहे तो जाणून नको का घ्यायला? नाही, बरोबर आहे तुझं, पण सरंजामे अभिमानशी बोलल्याशिवाय आले असतील का माझ्याकडे? सरंजामे अभिमानशी बोलले की नाही हे मी कसं सांगणार ना? ती, माझ्या मते लग्न हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे, आणि हे नातं खूप प्रेमाने जपायचं असतं. त्यामुळे अभिमानचा जो काही विचार आहे तो जाणून घ्यायलाच हवा ना.